नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 24 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटी आपण 2 मिनिटांमध्ये सर्व सर्व प्रश्नांची रिव्हिजन करणार आहोत. आणि तुम्हाला असेच प्रश्न हवे असतील तर तुम्ही MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आजचा पहिला प्रश्न बघू. 68व्या महाराष्ट्र केसरी 2026 कुस्ती स्पर्धेचा किताब कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर आहे हर्षवर्धन सदगीर. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर झालेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने हा विजय मिळवला. हर्षवर्धनने अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा 4-2 अशा गुणांनी पराभव केला. तर हर्षवर्धन सदगीरला 5 लाख रुपये रोख आणि एक फॉर्च्युनर गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली. 2020 नंतर ही त्याची दुसरी महाराष्ट्र केसरीची गदा आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर आहे हर्षवर्धन सदगीर. महाराष्ट्र केसरी 2026 कुस्ती स्पर्धेचा किताब यांनी जिंकला. पुढील प्रश्न बघू. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मार्च 2026 मध्ये प्रारंभ 2026 हे अभियान कशासाठी सुरू केले? हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचे योग्य उत्तर आहे आयकर विभाग जनजागृती. तर प्रारंभ 2026 हे आयकर कायदा 2025च्या अंमलबजावणीसाठी देशव्यापी जनजागृती अभियान आहे. हा नवीन कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. तर या अंतर्गत करदात्यांच्या मदतीसाठी करसाथी नावाचा AI चॅटबॉटही सुरू केला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे इन्कम टॅक्स अवेअरनेस. प्रारंभ 2026 हे जे अभियान आहे हे इन्कम टॅक्स अवेअरनेससाठी आयकर विभाग जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय दंत आयोग चे पहिले अध्यक्ष कोण बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संजय तिवारी. केंद्र सरकारने डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया बरखास्त करून त्याऐवजी राष्ट्रीय दंत आयोग स्थापन केला आहे. डॉक्टर संजय तिवारी यांची या आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा आयोग दंत शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि जागतिक मानांकनानुसार काम करण्यासाठी स्थापन केला आहे. तर हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रीय दंत आयोगचे पहिले अध्यक्ष आहेत डॉक्टर संजय तिवारी. पुढील प्रश्न बघू. भारत आणि इंडोनेशिया मिळून कोणत्या 9व्या शतकातील प्रसिद्ध हिंदू मंदिर संकुलाचा जीर्णोद्धार करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे प्रंबानन मंदिर. इंडोनेशियातील प्रंबानन मंदिर संकुलाच्या दुरुस्तीसाठी भारत आणि इंडोनेशिया एकत्र काम करणार आहे. हे जे प्रंबानन मंदिर आहे हे सर्वात मोठे हिंदू मंदिर असून इंडोनेशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. हे ब्रह्मा विष्णू शिव यांना या त्रिदेवांना समर्पित आहे. या मंदिराला 1991 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे प्रंबानन मंदिर. हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा परीक्षेला येऊ शकतो. भारत आणि इंडोनेशिया 9व्या शतकातील प्रसिद्ध हिंदू मंदिर संकुलाचा जीर्णोद्धार करणार आहे. ते मंदिर आहे प्रंबानन मंदिर. पुढील प्रश्न बघू. महिला स्वयंसहाय्यता गटासाठी UPI लिंक्ड क्रेडिट लाईन सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बँक ऑफ बरोडा. तर बँक ऑफ बडोदाने जनधन खाते असलेल्या महिला स्वयंसहाय्यता गटासाठी स्वयंसहाय्यता गट सदस्यांसाठी ही डिजिटल क्रेडिट सुविधा सुरू केली आहे. अशी सुविधा देणारी ही देशातील पहिली बँक आहे. या अंतर्गत महिलांना जास्तीत जास्त 5,000 रुपये ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळू शकते. तर याचे योग्य उत्तर आहे बँक ऑफ बडोदा. पुढील प्रश्न बघू. जगातील 7 ज्वालामुखी शिखरे म्हणजे 7 व्होल्कॅनिक समिट सर्वात वेगाने सर करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या भारतीयाने केला आहे? तर याचे उत्तर आहे भूपती राजू अनमिश वर्मा. तर विशाखापट्टणमच्या अनमिश वर्माने 92 दिवस 4 तास आणि 45 मिनिटात जगातील 7 ज्वालामुखी शिखरे सर केली आहे. त्यांनी आपला प्रवास युरोपमधील माउंट एल्ब्रुस पासून सुरू केला तर अंटार्क्टिकातील सिडले येथे पूर्ण केला. तर या विक्रमाचे प्रमाणपत्र त्यांना 17 मार्च 2026 रोजी दिल्लीत मिळाले. तर याचं योग्य उत्तर आहे भूपती राजू अनमिश वर्मा. 7 व्होल्कॅनिक समिट सर्वात वेगाने सर करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
जो भारतीयांनी केला हा त्यांच्या नावावर आहे. पुढील प्रश्न बघू. 2026चा मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विल्यम टेम्परिल. तर प्रसिद्ध इतिहासकार विल्यम टेम्परिल यांना द गोल्डन रोड या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. हे पुस्तकाचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. विल्यम टेम्परिल यांचं द गोल्डन रोड हे एक पुस्तक आहे. या पुस्तकात प्राचीन भारताने जगाला कशी बदलले याचे वर्णन आहे. या पुरस्काराचे स्वरूप $10,000 असे आहे. तर याचे योग्य उत्तर आहे विल्यम टेम्परिल मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज. हा एक महत्त्वाचा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो, हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांच्या मार्च 2026 मध्ये लॉन्च झालेल्या नवीन पुस्तकाचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन. या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि किरण बेदी यांच्या उपस्थितीत झाले. तर या पुस्तकात कंपॅशन कोशंट ही संकल्पना मांडण्यात आली आहे. कैलास सत्यार्थी यांना 2014 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यांना 2014 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. तर हे त्यांचं पुस्तक महत्त्वाचं आहे, हे परीक्षेत येऊ शकतो. करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन नोबेल शांतता पुरस्काराचे विजेते कैलास सत्यार्थी यांचं पुस्तक आहे. पुढील प्रश्न बघू आपण. जागतिक चिमणी दिवस जो मार्च 2026 रोजी साजरा करण्यात आला त्याची थीम काय होती? तर याचं योग्य उत्तर आहे क्रिएटिंग अ बर्ड फ्रेंडली सिटीज अँड कम्युनिटीज. क्रिएटिंग बर्ड फ्रेंडली सिटीज अँड कम्युनिटीज. चिमण्यांच्या घटत्या संख्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 20 मार्चला हा दिवस साजरा केला जातो. तर 2026 हे या दिनाचे 17वे वर्ष होते. तर या दिनाची सुरुवात भारतातील नेचर फॉरएव्हर सोसायटीने केली. तर वर्ल्ड स्पॅरो डेची थीम आहे क्रिएटिंग बर्ड फ्रेंडली सिटीज अँड कम्युनिटीज. पुढील प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीला ब्रिटिश संसदेत वुमन एम्पॉवरमेंट अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे ऋतुपर्णा सेनगुप्ता. प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना हा पुरस्कार मिळाला आहे. कला संस्कृती या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल हा त्यांना सन्मान देण्यात आला आहे. तर लंडन स्थित ग्लो वुमन CIC या संस्थेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तर मित्रांनो, आता आपण जे प्रश्न बघितले त्याची शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करणार आहोत. हर्षवर्धन सदगीर यांना 68वा महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार मिळाला. 7 ज्वालामुखी शिखरे 92 दिवस 4 तास आणि 45 मिनिटात सर करणारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहेत अनिमिष वर्मा. ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना ब्रिटिश संसदेत वुमन एम्पॉवरमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. प्रारंभ 2026 ही आयकर जनजागृती मोहीम आहे. तर नवीन आयकर कायदा 2025च्या अंमलबजावणीसाठी कर साठी हे AI चॅटबॉट मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर महिला स्वयंसहाय्यता गटासाठी UPI लिंक्ड क्रेडिट लाईन सुरू करणारी बँक ऑफ बडोदा ही पहिली भारतीय बँक ठरली आहे. विल्यम टेम्परिल यांना द गोल्डन रोड या पुस्तकासाठी मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज प्रदान करण्यात आला. नोबेल विजेते कैलास सत्यार्थी यांना करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन यांनी हे नवीन पुस्तक प्रकाशित केले. जागतिक चिमणी दिवसाची थीम होती क्रिएटिंग अ बर्ड फ्रेंडली सिटीज अँड कम्युनिटीज. भारत आणि इंडोनेशिया मिळून 9व्या शतकातील प्रांबनन मंदिर संकुलाचा जीर्णोद्धार करणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की राष्ट्रीय दंत आयोगाची आताच स्थापना करण्यात आली. तर त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.